अध्याय पहिला. श्री गणेशाय नम. गुरुभ्यो नम. श्री पांडुरंगाय नम. श्री कुलदेवताय नम. श्री माता पितृभ्याय नम. ओम नमोजी. हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळासंपती भक्तसंकटवारी गजानना सदैव धावला शोतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परिभक्त रजू बंधनाधार प्रेमे संभोवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधारा किंकिनी मंडिता ग्रंथाधरा देवनी स्वामी वदन सुंदरा मम रस नारस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण ऱ्हस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नव रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परी कृपा करुणी सकळा भोज विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांदूस सवे घेहुनी वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मानंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊन येई महाराजा जिचेनी कृपे वाकुंडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेहुनी येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजय सकळ सिद्धी पूर्णपणा पावोत ऐशा विनित वचना वरद मौळी हस्तकंजना परशोनी ज्ञाना मिरविले मने महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलून सुशीलधामा रसने स्थापिली सरस्वती या उपरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराज जो मोक्ष पदाते वरवुनी काज साधकांते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी संजोगोनी बैसला मम पृष्टी लेखनी कवळोनी करसंपुटी ग्रंथा लागी आदरी तसे वरदहस्ते स्पर्शोनी मौळी फेडील सकळ अज्ञान काजळी या परी तया बुद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी जो नरहरी वंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्टी बैसोनी सहज ग्रंथालागी आदरी तसे आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामाई चिद भगवती अनन्य भावे चरणावरती भाळ तिचे या अर्पोनी या परी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहींचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नित्यांत प्रेमभरित दाटावा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवेल परी धन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवनी कोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे कांच मन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनीची शब्दे लाज सोमास वरवुनी बुंदा ढाळीतसे तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडीसूत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी या परी पूर्वी कथासारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवा हा जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परी सारासार कथा त्यात उरल्या असती महाराज जया संतांच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात जगामाजी स्थापिले तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती असो कली प्रारंभी रमापती नवनारायण पाचारी उद्दवासी बैसोनी सनिद्ध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके
कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंच महाराज पिप्पलायन सहावा अविरहोत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमस जान कर भाजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरविले आलिंगुन कनकासनी वैसविले सकल वैभव भूषणकार मिळवून सकळ अर्चा संभार सारिता झाला सपरीकर षोडोपचारे पूजिसी हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण आम्हास केले श्रीरंगा हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझ्या कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एकमेळी राजहंस जाती उददी जवळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी येरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावे कवने स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझे मिरवावे यावरी बोले दोरकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझे मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तम शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझे मिरविजे यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कानिपा यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम अविरहोत्र जो योगद्रुम मिरविजी जगी नामे नागेश यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरवावे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजे नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे म्हणाल एकटेपणी वास करणे सांगता आम्ही कलीस तरी तुम्हासवे अवतारास बहुत येतील महाराज प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो यापरी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो आणि भक्तिप्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो मीही प्रत्यक्ष जन्मुन ज्ञानदेव नामे मिरविन आणि धवलावरी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो सोनामी मिरविल सोपान जी योगमाया मान समोहन मुक्ताबाई विराजेल यापरी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी माते रमत जनी जनांत होईल की असो ऐसे समुच्चय करोन कली ते वाढवावे भक्ती महात्मे जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नांते म्हणती महाराजा सर्व मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थानी केऊ ते युक्ती व्यक्त होणे ते सांगा यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीचे कथिले पराशरनंदने महामुनी व्यास तो अगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य चुकुनी ठायासी अपाप काही उरले असे ते जीव दशे वाचुनी सत्य महाराजा न पावे उदय तरी ते ठाई केऊ ते वीर्य त्यांचे ठाये ऐकावे उपरिचर वसु यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी दुरोनी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुनीत वीर्यबिंदू द्रोणाकाठी पडताची झाले त्रिभाग शेवटी 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडिला असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तात्काळ द्रोणकुपी जन्मला परी जळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्येने
तरी ते मत्स्यदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवदशेविन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्यदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिवकामावरी कोपोन तृतीय नेत्रीचा काढोनी अग्न महास्मर केला भस्मतेने. ऐसे ग्रंथ बोलती परी तो कामद्विम धरणी. बैसला आहे वीर्य प्राशन करुणी. तरी तयाचे जठरी अंतरिक्षी जाऊनी जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन्मेजय नागसत्री आव्हान केले आहे. तयावंशी महान पाहे बृहदरत्राना मिरवेल. तो मही लागे करील हवन. तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन. यज्ञकुंडी देदीप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेंशी ऋषी निर्मिले सहस्त्र 88. तेव्हा वीर्य रेवती राशी रेवे माझी पडियले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवाती राशी. तेथे व्यापोनी जीवदशेसी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजे नामाने. रेवा रेवेंते झाला जन्म म्हणून नाम हे त्यांचे. तो तेची वेळी आणि करेत सर्पिनी मौळी अकस्मात. पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा. ते जन्मे जयाचे नाग सत्रांत. नाग आहुती विप्रदेत. तये वेळी आस्तिके निश्चित. सर्पिने ते लपविले ब्रह्मवीर्य उदरात. अंडाजा शक्ती रत्नयुक्त पुढे होईल महानात. भविष्य जाणूनी आच्छादी महातरुच्या पोखरी. तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी. नवमास लोटले असो त्या अंडाजा शुक्तिकायुक्त. जीवदशा सकळ होऊनी मुक्त. तरी अविर्होत्र नारायण तेत संचरीची महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोकरस्थानी अद्यापी आहे महाराजा. तरी तेथे अविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र. वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. यापरी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवारेल. मच्छिंद्र जती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्यकारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल. तेथे हरी जो नारायण शीघ्र संचारुण दीक्षा कारण. गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझे मिरवावे. या परी मृडानिकारणी सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूपरहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी. तेने धडाडूनी कामपाठी इंद्रिय दोराद्रवला तो. परी तो चतुर्ननी बैसला होता सभास्थानी. कामद्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटाचे छिन्नत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे रेतभाग वहियेले. ते 60 सहस्र रेत प्रमाणासी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषीसी. झाले परी एक भागासी. वीर्य आहे तैसेचे ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले. भागीरथी जीवनी तयातून एक भाग जाऊनी. कुशबेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळी. रेतभागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली. संचारावे तेने तेथे ताचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ. जगात मिरवणी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्रकामश्वराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला. अतिबळे करुणिया एक भाग घंटी पडता. अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवर्ता
कैलिक सदनी पातला, तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी वृदोसी, भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले, तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी अंत, ते कैलिके पाहुनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे, तरी ते भरतरीत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी, संचारुन रेतांगी भरतरी नामे मिरविजे, या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महितेशेनी, ते सरस्वतीचे उद्देश करुणी विधी वीर्यासी ढासळला, ते वीर्य गजकर्णात पडताची झाले बिंदुयुक्त, तरी काहींसी वीर्य होऊनी विभक्त महीवरती पडियेले, तयावरुणी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊले, तया पादसंदती तनु ओतली जीवदशा अत्रींची, तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न, तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिपा मिरविजे, या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी, कर्दम पुतळा करिता जेटी अभिमंत्रोनी भविष्यांतर, मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय, ते करभाजने संचारया जीवदशा मिरवावी, ऐसे सांगुनी रमण संतुष्ट केले नवनारायण, मग परस्परे नमन करुनिया उठले ते, असो भगवंतेसी नवनारायण पहाती मंदारचळ मोळी स्थान, श्री शुक्राचार्य समाधीपासी जाऊन समाधी ते वरियले, नवसमाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी, असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेथून या निघाले, या परी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण, रंभा उद्देशे झाले पतन, कबीर तेथे जन्मला, ही कथा भक्ती कथा अमृतात वदविली आहे जगन्नाथ, आता नवनारायण झाले व्यक्त, त्यांची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला, एक मच्छीने प्राशिला, तव कवी नारायण संचरोनी वहिला, गर्भ लागला वाडीसी, दिवसानुदिवस 9 मास मच्छीने लोटले जलोदरास, पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हावे जो, तो तेथे एक कथा वर्तली, श्री कैलासी अपर्णा माऊली, शिवासी म्हणे कृपा सावली, अनुग्रह मज द्यावाजी, तुम्ही जपता जो मंत्र, तो मज देवाजी पवित्र, तेने करून मी चिर सनाथपणे मिरवेनजी, शिव म्हणे उमे एक, मी मंत्र उपदेशन सकळिक, परी एकांत ठाव अलौकिक, ऐसा जान पाहिजे ग, अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महिवरी शोधू आपण, ऐसे एकता दयाघन अवश्य ती ते म्हणतसे, मग सिद्ध करुणी नंदी केशर, हिंडता स्थाने महिवर, श्रमोनी वर्तता उमाईश्वर, यमुने तटी येऊनी पोहोचले, मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी, ती नंदी ठेवूनी तटावरती, उभयंता उतरोनी यमुने सरिती, जवळ काठी बैसली, तव तो यमुना तट एकांत, तेथे मनुष्याची न मिळे जात, ऐसे पाहुनी शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वरासी मानले, परी तो मच्छोदरात कवी नारायण नेनोनी, त्यात पार्वती ते उपदेशिते मंत्र संजीविनी श्री नाथ, तिथे तो मंत्र उपदेशिता, मच्छी तेथे होती सत्यता, तो उपदेश शब्द गर्भी तत्वता, मच्छिंद्राने ऐकले परी ग्रहणीच झाले, तेने करून ज्ञान प्रकटले, मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म सनातन, असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशांत तू ते सापडले, खून ते माते बोलुनी दावी अर्पणे तू, ऐसे शिव तीस पुसता, तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता, म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल, आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार, नगनो हे हेमची सार, अब्रह्म भुवनापासूनी, ऐसे शिव ऐकता वचन, जळी पाहे चाकाटून, तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला,
मग शंकर बोलते झाले त्याते, म्हणते महाराज तू आहेस येथे, तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारची झाले अपूर्व, पुढे एक आनंद पर्व, मंत्र उपदेश गौरव, दत्तमुखी करवीन मी. तरी तूज जन्म झालिया पाटी, बद्रिकाश्रमी यावे शेवटी, तेथे तू ते देईन भेटी, सर्व सामग्री सचिन्न. ऐसे बोलोनी आदिनाथ, सोस्थाना गेला अर्पणे सहित, एरीकडे गर्भ मच्छोदरात, तोची मंत्र घोकितसे. या परी भरतापूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत काळ समयास, अंड सोडूनी जळ तटास, मच्छी गेली जळोदरी. असो अंड सोडूनी तिरास, मच्छी गेली जळोदरास, त्यास काही लोटल्या दिवस, यमुना तीरी महाराजा. तव तेथे समय काळी, बक पक्ष्यांची उतरली मंडळी, मीन वेंचावया यमुना जळी, निज गणासहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मतटी, अंडज शुंक्तिका पाहिली दृष्टी, मग सर्व मिळोनी चंचुपटी, खाद्य म्हणून भेदिते ते. चंचुपुटांचा भेद वज्र, तेने अंड झाले जर्जर, द्विशकल होऊनी सत्वर, महीवरी आदळले. परी वरील शकल पडिले मही, खालील शकलांत बाळ विदेही, जैसा अर्क उदक प्रवाही, एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा बोभाट, ते न्याहळीचा चकचकाट, पाहोनी पळाले ते. असो सकळ शुक्तिकांत रत्नाकर, आत मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छिंद्र, असता तमारी कन्यातीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रकट, तो आत रत्न तेज स्फुट. बाळ रम्य देखिला परी जो सविता, मग चित्ती द्रवली ममता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता, याते भक्षिले कोणी सावज. ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा सांडिती, हे महाराजा कामिक मूर्ती, बाळ नेई ओ सदनाते. अरे हा कवी नारायण, मच्छोदरी पावला जनन, तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरवी जेके. अरे हा दक्ष योगींद्र जेठी, तारक नौका महिपाटी, तरी तू संशय सोडूनी पोटी, सदनानी महाराजा. ऐसे देव वागुत्तरत्न, कर्णपुटिके होता भूषण, मग ते दृढ करुणी जतन, हृदय संपुटी पाळीतसे. महाविश्वाचे पाठी, आधीच मोह नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी, आनंद पात्री हेलावे. जैसे पाय चैनी पात्री, घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती, वाढला का जाईन. की दरिद्राचे सुरवाडास, मनी पेटली राजहौस, ते गजशुंडीचे माळा ग्रीवेस, सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंता काळीमा निशा आहे, तैसा सुतमित्राचा होता उदय, मग तेथे चिंता कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मांदू सची लाधली सुखधन, की मृत्यू भयाचे असुख मानून, चित्त जडे चित्ता सांकडी. तो पियुषाची अनुकूलता गोडी, सुखाचा उदय होता, मग चित्तानाशीचा आनंद सविता, प्रभे लागे हेलावे. मग स्नेह कवचे कर संपुटी, तो ये नान्हीला बाळ जेटी, हृदयी वाहुनी कामिक पोटी, सदनी आणले तयाते. शारदोता नामे सुंदरानारी, ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी, सुत मिरवी लोकांत, की पाहे पा पूर्ण भरवंसा, की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राज मांदुसा, जगा माझी आव्हानी. तन्नाये भाग्योदये, सर्व खुश शयनी पहुडावे, आहा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छेंद्र. मग कामिक हाती सुढाळ सुता, नवरत्नांच्या सम पाहता, परम आनंदली शारदता. बाळ कवळीला स्नेह मेळी, स्नेह धरितीचा पयोधरी,
पय दाटले अति पाजरी, जैसे सोमतेज करी सोमकांत द्रव तसे, असो कुशांचे मंडन स्नेह भावे होता संगोपन, मग बाळ जठरपिंडीचा अग्न पय पाहोनी स्वीकारी, तै स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगीकारुनी मार्जने, तपोदकी घालुनी स्नाने पालखाते हालवितसे, आधीच नामे शारदता त्यावरी अपत्य कामिकांता, ते बाळ मोह काम द्रवता कवन रीती वर्णावे, आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पाऊली कवनासी वर्णावे, ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काहींसे मिती, 5 वरुषे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला, तव कोणे एके दिवशी सुदिनी उदयिक भूमीस, पिता म्हणे तमारी कन्येसी चला जाऊये मच्छिंद्रा, अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तिरा येत, मग जळोदरी संचरुनी त्यात मच्छ बाळा आव्हानितसे, तव जाळ्यांसवे मीन धाडी आंतुल्या ओढी कर संपुटी, बाहेर काढिता कामिक जेठी मही मिनांते सोडितसे, मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेचुनी साठवी या मीना, ऐसे वदुनी कामिक पुन्हा जळा माझी संचरी, एरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात, आहा मातुळ कुळा घात कामिका ताता मांडिला, तरी आपण असता ऐसे रहाटी, बरवेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्मपाठी, उपकारा मिरवावे पूर्वी आस्तिके, मातुळ कुळा रक्षले आपुले तपाचे निबळी, राव बोधोनी सत्रपाळे नागकुळा वाचविले, मग एक मत्स्य वेचुनी प्रवाहा मिळवी जीवना लागुनी, ते कामिकाते दृष्टीने पाहुनी परमचित्ती शोभला, जैसा परमसबळ पेटला मिरवी वडवानळ, तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी, की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजावटी, तैसा धडाडोनी क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी, लक्षणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुंटी केले ताडन, म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जानसी, तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितसे कैसा भिकारी, खालीस काय उदरांतरी भीक मागो जासील, ऐसे एकूण कामिक वचने मनात मच्छिंद्र करी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षांनी दोष त्याशी काही नसे, तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास, एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचारला, एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवूनी गमन करीत भ्रमण करिता अद्वैतवनात सुढाळ जागा दिसेना, मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम, तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम योगा लागी आचारला, ते तीव्र तपगा शुचिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्टात देवुनी तप करीतसे, वृद्व वायूंचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवुनी दान, वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला, शरीर क्लेशा देवुनी दान ईश्वर वेद तनुमन प्रमाण, तेने अस्ति पंजारावरून तोचा तितुकी मिरवितसे, तपे भक्षिले सकळ मास परी लाग न लागे अस्तित्वचेस, मांस भक्षणी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले, नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली करपार सरिती, सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने, अस्तित्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुलपणी, सर्व अंग गेले वाळूनी काष्टापरी मिरवितसे, ऐसे क्लेश असंभवित मच्छिंद्र अंगी जाणवत, तो तेथे अकस्मात अत्री नंदन पातला, संचारुणी देवालया सविता झाला उमाराया, हे दक्षजा माता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका, रूढभूषणा कैलासनायका अर्पणाधीना, कामांतका वृक्षभारा होना महाराजा, हे सकळ दानवांतका देवादिशा उमाकांता, प्रळय रुद्रा
त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा, हे शंकर नामाभिधानी पंचवक्त्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी ऐसे स्तुतीचे वाग्रत्न दत्ते अर्पिता माळा करून तेने तोषोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी एजिता झाला दत्त मग आलिंगोनी प्रेमभरित निकट आपण बैसला. योग क्षमाची सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता तेने सांगुनी क्षेम वार्ता शिवसुका पुसिले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपा वळवा. मग अवश्य म्हणून उमारमन उभयंता वाहू चालले कानन परीही वासना दत्ता कारण मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळूनी येत घरी. लघुशंके मूत्रधारी मांद्रू सघट लागतसे की उष्ण त्रासे मही चाली. आतुडे कल्पतरुची सावली देवी दत्तवासना उद्भवली. मच्छिंद्र दैव प्रकरणी की याज व्रता टाकिल्या बाहेरी. हिरा ठेवूनी नेतगारी देवी दत्तात्रेय वासना लहरी. उदेल मच्छिंद्र दैवानी असो ऐशा लाभ भावना. उभयंता रमती बद्रिकाश्रमा नाना तरु पल्लवंगमा. अपार चिन्हे पाहती सुरतरु पोफळी. बकुळ चंपक कर्दळी गुल छबू गुलाब केळी. नारळी सोनकेळी शोभिल्या की सहज पाषाण ढळिता महिसी. दैवे आतुडे हस्तपादांसी देवी मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरु तरी बद्रिकेचा फार सेजारू. कानना महानिकट मंदारू मंदार चळ शोभला. तयावरुणी वृषत तोय धर माणिक कर्णिके अपार नीर. ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिले. मग तेत ओघ धरून उभयंता करीते झाले गमन. असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता श्रीगुरु ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडीसुता ग्रंथा माझे मिरविले. धुंडीसूत नरहरी वंशी मालू वदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश. सोस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर्थ प्रथमाध्याय गोड हा. अध्याय ओव्या 196. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त.